चैत्यवंदना आणि महाबोधी वंदना मी म्हणेल त्याप्रमाणे आपण सर्व ग्रहण करा. वंदामि चेत्यं सप्पं सप्पठाने सुपतित्थितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा वंदामि चेत्यं सप्पं सप्पठाने सुपतित्थितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा वंदामि चैत्यं सप्पं सप्पठाने सुपतित्थितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सप्तारि विजयं अका पत्तो सप्पंयुतं सत्था वंदे तं बोधिपादकं उमेते महाबोधि लोकनाथे पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमोस्तुते अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमोस्तुते अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमोस्तुते पठमं बोधिपल्लङ्कं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं चङ्कमणं सिद्धं चतुर्थं रत्नाधरं पंचमं अजपालं च मुचलिन्देन छठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं साधु साधु साधु. पहिल्यांदा एक सूचना महत्वाची सगळ्यांसाठी, तुम्ही कोणी झोपायचं नाही हा. पूर्ण काळजीपूर्वक मी काय सांगत आहे त्याकडे लक्ष ठेवा. आपण काल महाबोधी वृक्षाला अभिवादन केलं, महाबोधी स्तूपाला आपण अभिवादन केलं. एक गाथा त्या परिसरात आपण काल आणि परवा महाबोधी वंदना आणि चैत्य वंदना आपण पठन केली. चैत्य वंदना आपण 3 वेळा पठन करत आहोत. त्याचा अर्थ असा होतो, भूतकाळात निर्माण केले गेलेले चैत्य, वर्तमान काळात असणारे चैत्य आणि भविष्यात निर्माण केले जाणारे चैत्य. चैत्य बौद्ध संस्कृतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असलेली गोष्ट आहे.
भगवान बुद्धाच्या धातुअवशेषाचे प्रतीक मानले जाते चैत्याला. आपण चैत्य वंदना करत असताना पठण करतो, वंदामी चैत्यं सप्तं सपठानेषु प्रतिष्ठितं. संपूर्ण विश्वामध्ये जेवढे काही चैत्य प्रतिष्ठित केलेले आहेत, ज्या ज्या चैत्यामध्ये भगवान बुद्धाचे महाबोधीचे ज्ञान प्राप्त केलेल्या भगवान सम्यक संबुद्धाचे शारीरिक धातू अवशेष प्रतिष्ठित केलेले आहेत, त्या चैत्याचं मी स्मरण करतो आणि अभिवादन करतो. विशाल चैत्य तथागतांच्या भगवान सम्यक संबुद्धांच्या धातुअवशेषावर, शारीरिक धातुअवशेषावर निर्माण केले गेलेले आहेत. ते चैत्य ही सृष्टी जोपर्यंत अस्तित्वात राहणार आहे तोपर्यंत ते चैत्य तथागतांचे शारीरिक धातुअवशेष या सृष्टीमध्ये अस्तित्वात राहणार आहे. आपण भावना करतो, चैत्य आपल्या समोर नसेल तरी सुद्धा भावना करण्यामध्ये प्रचंड बल आहे. निर्मळ मनाने, एकाग्र मनाने, श्रद्धेने, प्रसन्न मनाने जर भावना केली तर त्या भावनांचे प्रताप अनुभव होतात, त्याची अनुभूती होते, त्याचा एक्सपिरियन्स होतो, ते फील होत आहे. मग एखादी वस्तू आपण डोळ्याने पाहिली जरी नसेल आणि त्या वस्तूचं वर्णन किंवा त्या वस्तूचं मूल्य जर आपण जाणलेलं असेल, आपल्याला ठाऊक असेल, त्या वस्तूच्या प्रती भावना करण्याने त्या वस्तूचे जे मूल्य आहे त्याची आपल्याला अनुभूती होते. किंवा एखादी गोष्ट इतिहास काळामध्ये फार पूर्वी घडून आलेला एखादा प्रसंग, त्याविषयी जर आपण जाणले आणि ते स्थळ, ते ठिकाण, ज्या ठिकाणी ती घटना घडली किंवा ती गोष्ट घडली असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर जर आपण श्रद्धेने त्या गोष्टीप्रती, त्या विषयाप्रती आपण भावना करतो तर आपली श्रद्धा, आपली एकाग्रता, आपलं निर्मळ मन याद्वारे आपणाला त्या गोष्टीचा त्या ठिकाणी अनुभव होतो. भावनांचे प्रताप त्याला म्हणतात. म्हणून आपण आपल्या घरी असेल, जगात कुठेही असेल, रस्त्याने चालत असताना असेल, कोणत्याही क्षणाला खात पीत असेल, काही काम करीत असेल आणि त्या क्षणाला जर आपल्याला स्मरण झालं, बुद्धगयेच्या महाबोधी स्तूपामध्ये भगवंतांचे धातुअवशेष, शारीरिक धातुअवशेष प्रतिष्ठित आहेत. त्या भगवंतांच्या शारीरिक धातुअवशेषाला मी अभिवादन केले, वंदन केले. जेव्हा जेव्हा आपल्याला हे स्मरण होईल तेव्हा तेव्हा आपल्याला त्या धातुअवशेषाचं जे बल आहे, जो प्रभाव आहे, त्याचा अनुभव होऊ शकेल, जो अनुभव आपण बुद्धगयेला प्रत्यक्ष त्या स्तूपाच्या ठिकाणी केला. ह्याला भावनांचा प्रताप असं म्हणतात. मग चैत्य आपल्या समोर असो अथवा नसो, कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही अवस्थेत असताना जर आपण त्याचं स्मरण करतो तर तो क्षण पुन्हा एकदा आपल्याला फील होतो, त्याची अनुभूती होते आणि आपले मन आनंदून जाते, आपले मन प्रसन्न होते. त्यासाठी आपण ह्या भावना करत असतो. पाली भाषेमध्ये वंदामी चैत्यं सप्तं सपठानेषु प्रतिष्ठितं.
शारीरिक धातू महाभूती बुद्ध रूपं सकलं सदा. त्या चैत्यामध्ये तथागतांचे जे शारीरिक धातू अवशेष आहेत, जणू काही ते बुद्ध रूप आहे. आणि मी त्या चैत्याला अभिवादन करून त्या बुद्ध रूपाचे जे दर्शन केले आहे ते जीवनभर माझ्या स्मरणात राहावं, यासाठी म्हणून मी सदैव चैत्याची भावना करतो. कोणत्याही ठिकाणी असो, कोणत्याही अवस्थेत असो, कोणत्याही वेळी असो. आपण सतत जिथे जिथे चैत्य असतील तिथे तिथे ही भावना करत राहणार आहोत. अशोक सम्राटांनी 84,000 स्तूपामध्ये तथागतांचे धातुअवशेष प्रतिष्ठित केले आहेत. काही ठिकाणी ते असतील तर काही ठिकाणी त्याचे उत्खनन काढून म्युझियम मध्ये ठेवले. परंतु तरी सुद्धा ती भूमी, ती जागा तेवढीच पवित्र आहे आणि त्या ठिकाणी बुद्धत्वाचे जे तरंग आहेत, बुद्धत्वाच्या गुणांचा अनुभव करण्याने त्या तरंगाचा आपल्या प्रसन्न मनाला, आपल्या पवित्र निर्मळ मनाला स्पर्श होतो. चैत्य वंदनेबरोबर आपण महाबोधी वंदना करीत आहोत. यस्स मूले निसिन्नोवा. महाबोधी वृक्षाला आपण पाहिलं आणि भावना केली याच वृक्षाच्या मुळाशी बोधिसत्वांनी सर्व प्रकारच्या मारावर विजय प्राप्त केला आणि सम्यक संबोधीचे ज्ञान प्राप्त केले. पत्तो सब्बंयुतं सत्ता वंदेतं बोधिपादपं. या महाबोधी वृक्षाच्या प्रत्येक पानात, त्या महाबोधी वृक्षाच्या सर्व अंशामध्ये बुद्धत्व सामावलेलं आहे. बुद्धत्वाचं सम्यक संबोधीचं ज्ञान सामावलेलं आहे. पत्तो सब्बंयुतं सत्ता वंदेतं इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता. कालही मी आपल्याला सांगितलं, बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांनी त्या वृक्षाकडे पाहत भावना केली, या वृक्षामध्ये असं काय बळ असावं. कपिलवस्तू सोडल्यानंतर 6 वर्षे वेगवेगळ्या आश्रमात राहून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, परिश्रम केले. परंतु 6 वर्षात बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त झाले नाही आणि एका आठवड्यात या वृक्षाखाली बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले. लोकनाथ म्हणजे बुद्ध. लोकनाथेन पूजिता. त्या महाबोधी वृक्षाच्या अणुरेणूमध्ये कणाकणात महाबोधीचे ज्ञान, बुद्धत्वाचे ज्ञान सामावलेले आहे. आणि म्हणून लोकनाथांनी, बुद्धांनी त्या वृक्षाची पूजा केली. पूजा करणे म्हणजे भावना करणे. अहम पिते नमस्सामी बोधिराजा नमस्तुते. 3 वेळा आपण ही भावना करतो. लोकनाथांनी, तथागतांनी त्या वृक्षाला पूजनीय मानले आणि म्हणून मी सुद्धा बुद्धत्वाचा आधार असलेल्या या महाबोधी वृक्षाला अभिवादन करतो, वंदन करतो. जो महाबोधी वृक्ष भूतकाळात होता, जो महाबोधी वृक्ष वर्तमानात आहे आणि जो महाबोधी वृक्ष भविष्यात अस्तित्वात राहणार आहे, या 3ही काळातील त्या महाबोधी वृक्षाला बुद्धत्वाचं प्रतीक म्हणून अभिवादन करतो, भावना करतो. आता यापुढे आपण जोपर्यंत जिवंत राहणार आहोत तोपर्यंत जिथे कुठे जेव्हा केव्हा आपणाला बोधी वृक्ष दिसेल, त्या बोधी वृक्षाला हात जोडून आपण ही भावना करू शकतो. ही भावना आपण केली
तर या ओरिजिनल असलेल्या महाबोधी वृक्षाचं तिथे आपणाला दर्शन होऊ शकतं. भावना करण्याचे एवढे प्रचंड प्रताप आहेत जे जीवनभर आपणाला आनंद देत राहतील, जीवनभर आपणाला प्रसन्नता देत राहतील. समोरच्या बाजूला आता बस टर्न होत असताना डाव्या बाजूला एका टेकडीवर एक स्तूप दिसेल, एक मंदिर दिसेल. तर त्या स्तूपाच्या ठिकाणी त्या टेकडीवर देवदत्त राहत होता. बुद्ध जिथे जिथे गेले तिथे तिथे देवदत्त जात असे आणि परिसरातल्या आसपासच्या लोकांना सांगत असे की श्रमण गौतम बुद्ध नाही, बुद्ध मी आहे, तुम्ही मला शरण जा. आता डाव्या बाजूला बघत असाल तुम्हाला दिसत असेल टेकडीवर स्तूप आणि एक मंदिर बांधलेलं आहे. देवदत्त या ठिकाणी राहत होता. जे अल्पविचारी लोक असत देवदत्ताच्या या म्हणण्याला ते फसत असत आणि प्रत्यक्ष भगवान बुद्धाला शरण जाण्यापेक्षा देवदत्ताला शरण जात असत. परंतु देवदत्ताच्या सानिध्यात राहिल्यानंतर देवदत्ताचे जी वास्तविकता होती ती लक्षात येत असे आणि ते देवदत्ताला सोडून भगवान बुद्धाकडे जात असे. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत असत जात असत त्या त्या प्रत्येक ठिकाणी देवदत्त जात असे आणि काही अंतरावर तो राहून तिथल्या लोकांना भगवान बुद्धाच्या विरोधात भडकावत असे. महाबोधी वृक्षाची वंदना करून शारीरिक धातूचं तथागतांच्या प्रतीक असलेल्या चैत्याची वंदना करून आपण आता पुढील प्रवासाला निघालो आहोत. राजगीर या ठिकाणी आताच्या काळामध्ये ज्याला आपण भारत म्हणतो, भगवान बुद्धाच्या काळात त्या देशाला जम्बूद्वीप असं म्हटलं जायचं. जम्बू म्हणजे बिग किंवा मोठे. आज जसे आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, भगवान बुद्धाच्या काळात या जम्बूद्वीपामध्ये 16 गणराज्य होते. त्या 16 पैकी ज्या गणराज्यामध्ये आपण आता आहोत आणि राजगीरला जात आहोत या गणराज्याचे नाव मगध असे होते. मगध गणराज्य. राजगीर शहर मगध गणराज्याची राजधानी होती. ज्या गणराज्याचा राजा बिंबिसार होता. बिंबिसार हा पहिला राजा आहे संपूर्ण जम्बूद्वीपातील 16 गणराज्यामध्ये जो बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला. एक राजा म्हणून महादान बिंबिसार राजाने बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला अर्पण केलेलं होतं. राजा बिंबिसार भगवान बुद्धाच्या बरोबरीने अजरामर आहे. कपिलवस्तू सोडल्यानंतर आलार कलाम भृगु ऋषी आणि उदक रामपुत्त यांच्या आश्रमात राहून सिद्धार्थांनी बोधिसत्वांनी त्यांचे तत्वज्ञान शिकून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तत्वज्ञान अपूर्ण आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्या प्रत्येकाला त्यांनी बुद्धत्वाबद्दल आणि निर्वाणाबद्दल विचारलं, परंतु त्या तिघांपैकी कोणीही सिद्धार्थाला बुद्धत्वाबद्दल आणि निर्वाणाबद्दल सांगू शकले नाही. आता इतरांचा आधार घेणे पुरे झाले म्हणून सिद्धार्थांनी असं ठरवलं की आता आपण स्वतः परिश्रम करून स्वतःच्या परिश्रमाने निर्वाण आणि बुद्धत्व प्राप्त करायचं. बुद्धत्वाचं ज्ञान आपण प्राप्त करायचं.
त्यावेळेला सिद्धार्थ गौतम राजगीर मध्ये आले होते परिव्राजक बनून, ग्रहत्यागी जीवन जगत असताना. महाराजा शुद्धोधन आणि बिंबिसार यांचे व्यावहारिक संबंध होते, एकमेकांच्या मध्ये घनिष्ठ मैत्री होती. मोठ्या प्रमाणात या दोघांची व्यावहारिक देवाणघेवाण सुद्धा होती. मगध नरेश बिंबिसार राजाला जेव्हा कळले की कपिलवस्तूचा राजपुत्र सिद्धार्थ गौतम परिव्राजक बनून आपल्या राजधानीमध्ये रत्नागिरी पर्वतावर आलेला आहे. राजगीर हे 7 पर्वतांचं शहर आहे. आताही ते पर्वत अस्तित्वात आहे, जे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. 7 पैकी रत्नागिरी पर्वतावर सिद्धार्थ थांबलेले होते. बिंबिसाराला कळल्याबरोबर जेथपर्यंत रथ जाईल तेथपर्यंत रथात जाऊन पुढे पायी पायी हा बिंबिसार राजा सिद्धार्थाला भेटण्यासाठी गेला. सिद्धार्थाला पाहून बिंबिसार राजाला गहिवरून आले. बिंबिसार राजा सिद्धार्थाला म्हणाला की तू राजपुत्र आहेस, तू तरुण आहेस, सुकुमार आहेस, सुंदर आहेस, धष्टपुष्ट आहेस, तुझे माता पिता जिवंत आहेत, तुला पत्नी आहे, तुला मूल आहे, बाळ आहे. या अवस्थेत ऐन तारुण्यात तू परिव्राजक बनणे, घर सोडणे, ग्रहत्याग करणे हे उचित नाही. बिंबिसार राजा म्हणाला की हे सिद्धार्था, कुटुंबामध्ये किंवा देशामध्ये तुझा कोणासोबत विवाद झाला असेल, मतभेद झाले असतील आणि त्या कारणाने तू ग्रहत्याग केला असेल, तू संन्यास घेतला असेल, परिव्राजक बनला असेल, तर तू परत ग्रहस्थाश्रमामध्ये ये. मी तुला माझे अर्धे राज्य देतो, इथे तू शासन. बिंबिसार राजा विनम्रतेने सिद्धार्थाला आग्रह करू लागला. तेवढ्याच नम्रतेने सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बिंबिसाराला म्हणाले की राजन महाराज, यानंतर मला तुम्ही असा आग्रह करू नका, कारण मी आता पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये जाणार नाही. मी केलेला दृढ निश्चय पूर्णत्वास नेणे हेच माझ्या जगण्याचे अंतिम ध्येय आहे. तेव्हा आपण यापुढे मला आग्रह करू नये. तेव्हा तेवढ्याच विनम्रतेने बिंबिसार राजा म्हणाला होता, हे सिद्धार्था, जेव्हा केव्हा तुला बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त होईल, तुझे संकल्प पूर्णत्वास जातील, तेव्हा मात्र तू मला दर्शन देण्यासाठी यावं आणि मला उपदेश करावा. बुद्धत्वामध्ये एक महानता आहे. आपण बुद्धाला शरण जातो, बुद्धं शरणं गच्छामि असं म्हणतो. बुद्ध ज्या वाटेने गेले त्या वाटेने मी जात आहे, अशी भावना आपण आणि बुद्धाला शरण जातो याचा अर्थ बुद्ध म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही, बुद्ध म्हणजे प्रतिमा नाही, बुद्ध म्हणजे मूर्ती नाही. वर्तमानात असलेले बुद्ध आणि बुद्धत्व म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या समयी जे गुण बुद्धत्वामध्ये विकसित झाले ते गुण म्हणजे बुद्धत्व, ते गुण म्हणजे बुद्ध. आणि शरण जाण्याचा अर्थ होतो की ते आपणाला आत्मसात करायचे आहे. बुद्धत्वामध्ये असंख्य गुण आहेत, त्यातील प्रमुख 9 गुण ज्याला आपण बुद्ध वंदना म्हणतो. इथे विसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषोत्तम सारथी
सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवान. त्या पलीकडे सुद्धा बुद्धत्वामध्ये असंख्य गुण आहेत. बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांनी जेव्हा निर्णय घेतला की आपण उपदेश करायचा आणि उपदेश कोणाला करायचा असं त्यांनी ठरवलं, त्यावेळेला आलार कलाम, उदक रामपुत्त आणि भृगु ऋषी या तिघांचा शोध घेतला, परंतु तिघांचाही मृत्यू झालेला होता. हे उदाहरण आपल्याला बुद्धत्वाच्या एका श्रेष्ठ गुणाचं दर्शन देतं आणि तो गुण म्हणजे बुद्धत्वामध्ये कृतज्ञता होती. तो कृतज्ञता अशी की सिद्धार्थाने महाभिनिष्क्रमण केल्यानंतर, कपिलवस्तू सोडल्यानंतर आलार कलामांच्या आश्रमामध्ये, भृगु ऋषीच्या आणि उदक रामपुत्ताच्या आश्रमामध्ये काहीतरी शिकवणूक त्यांनी ग्रहण केली होती. अल्प का असेना, अपूर्ण का असेना, परंतु काही तत्वज्ञान सिद्धार्थाला त्या ठिकाणी शिकाव्यास मिळाले होते. सम्यक संबुद्ध हे देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्वोच्च महामानव आहेत. या उच्च अवस्थेला प्राप्त केल्यानंतर सुद्धा भगवान सम्यक संबुद्धांच्या चित्तामध्ये एक कृतज्ञता उत्पन्न झाली की आपण आलार कलामांना उपदेश केला पाहिजे, कारण त्याच्याकडून आपण थोडस का होईना काहीतरी शिकलो आहे. आलार कलामांचा मृत्यू झाल्याचे कळले, त्यांच्या मनात आले की आपण उदक रामपुत्ताला उपदेश केला पाहिजे, कारण उदक रामपुत्ताच्या आश्रमात आपल्याला काहीतरी शिकावयास मिळाले. त्याने आपल्याला आश्रय दिला. उदक रामपुत्ताचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले. त्यानंतर भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये ते काही काळ वास्तव्य केलेले होते. त्यांच्या मनात आले की भृगु ऋषीला आपण प्रथम उपदेश केला पाहिजे, कारण भृगु ऋषीच्या आश्रमात आपण काही काळ घालविला, अपूर्ण का होईना काही तत्वज्ञान त्याच्याकडून आपल्याला शिकाव्यास मिळाले. भृगु ऋषीचा मृत्यू झाल्याचे कळले, तेव्हा भगवान सम्यक संबुद्धांनी त्या 5 जटाधारी असलेल्या साधू जणांचा शोध घेतला. कौंडिन्य, बप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित. काल ज्या डोंगेश्वरीला आपण गेलो होतो त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्तीच्या आधी बोधिसत्वाला या 5 जणांनी आधार दिला, सहकार्य केलं, सहवास दिला आणि त्यांची सेवा केली. मनोमन सिद्धार्थाला हे कठोर परिश्रम करत असताना त्यांनी पाहिलं आणि मनोमन ते सिद्धार्थाच्या समोर विनम्रतेने वागत असत. भगवान सम्यक संबुद्धांच्या मनामध्ये उत्पन्न झालं की या 5 जणांना आपण उपदेश केला पाहिजे. आणि त्या 5 जणांचा भगवंतांनी शोध घेतला, तेव्हा ते वाराणसी जवळ ऋषीपतन मृगदायवन, ज्याला आपण आज सारनाथ म्हणतो, त्या ठिकाणी आहेत असे कळले. तेव्हा भगवान बुद्ध स्वतःच्या इच्छेने त्या 5 जणांना उपदेश देण्याकरिता महाबोधी वृक्षापासून निघाले. आपण त्या दिवशी बसने आलो तर आपल्याला पूर्ण रात्र प्रवास करावा लागला. ते रोडचे अंतर 250 किलोमीटरचे आहे. त्या काळी रस्ते नव्हते, जागोजागी जंगल होते. शोधत शोधत भगवान बुद्ध एवढ्या दूर पर्यंत या 5 जणांना उपदेश देण्याकरिता गेले, जे ते 5 जण सामान्य परिव्राजक होते, सामान्य साधू होते. भगवान बुद्धांनी हा निर्णय का घेतला असावा, तर बुद्धत्वामध्ये ही कृतज्ञता आहे, बुद्धत्वामध्ये ही नम्रता आहे. जाणीव आहे की त्या 5 जणांनी आपली सेवा केली, त्या 5 जणांनी आपणाला सहकार्य केलं, आपणाला सहवास दिला. ही भावना मनामध्ये धारण करून सर्वोच्च पदाला प्राप्त झालेले सर्वज्ञ असलेले महामानव
देव आणि मनुष्यांचे शास्त्र असलेले भगवान सम्यक संबुद्ध कृतज्ञतापूर्वक या 5 जटाधारी साधूंना उपदेश देण्याकरिता गेले. बिंबिसाराचे निमंत्रण असून सुद्धा बिंबिसार राजाला उपदेश देण्याकरिता ते गेले नव्हते. भगवान सम्यक संबुद्ध ह्या गोष्टीचंही स्मरण ठेवतात. बुद्धत्व प्राप्तीच्या आधी राजा बिंबिसाराने कृतज्ञतापूर्वक त्यांना जे आवाहन केलं होतं त्याची जाणीव ठेवून पहिला उपदेश करण्यासाठी सारनाथला गेलेले भगवान बुद्ध आषाढी पौर्णिमेला तिथे पोहोचतात आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत, कालच्या 6 तारखेला झालेली पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमेपर्यंत सारनाथ येथे राहून महाबोधी वृक्षाला अभिवादन करण्याकरिता पुन्हा एकदा या ठिकाणी येतात. महाबोधी वृक्षाच्या परिसरात भगवान बुद्ध विचरण करतात, राहतात. त्या काळी या परिसरामध्ये गया नदीच्या किनाऱ्या, गया शहरामध्ये निरंजना नदीच्या किनाऱ्यावर आणि बुद्धगयेचं त्या काळचं नाव उरुवेला असं होतं. उरुवेला या ठिकाणी काही जटाधारू साधू राहत असत. त्यांचे कुळ हे काश्यप कुळ होते. जे नदीच्या किनाऱ्यावर राहत असत त्यांना नदी काश्यप म्हणत असत. जे गया शहरात राहत असत त्यांना गया काश्यप म्हणत असत. आणि जे उर्वेला मध्ये राहत असत त्यांना उर्वेला काश्यप म्हणत असत. या काश्यप बंधूंचा एक ज्येष्ठ बंधू होता जो त्या सर्वांचा गुरु होता. नदी काश्यप हे 250 गण होते, गया काश्यप 250 गण होते आणि उर्वेला काश्यप हे 250 गण होते, जटाधारी साधू होते. जेव्हा ह्यांना कळलं की श्रमण गौतम बुद्ध आहे असे सांगतो, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठ बंधूकडे जाऊन या सर्वांनी असं ठरवलं की आपण श्रमण गौतमाला जाऊन काही प्रश्न विचारू. जर त्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांनी दिली तर आपण त्यांना शरण जाऊ आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सिद्धार्थाला, श्रमण गौतमाला देता आली नाही तर तो आपला शिष्य बनेल. जो ज्येष्ठ काश्यप बंधू होता, या सर्वांचा प्रमुख, तो भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाच्या सोबत त्याने प्रश्न उत्तरे केली. त्याच्या आकलनाच्या आणि त्याच्या ज्ञानाच्या पलीकडे भगवान सम्यक संबुद्धांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा तो ज्येष्ठ असलेला काश्यप बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला. जेव्हा उर्वेला ग्राम मध्ये असलेल्या काश्यप बंधूंना हे कळले की आपला ज्येष्ठ बंधू श्रमण गौतमाला, बुद्धाला शरण गेला, तर आपणही गेले पाहिजे. आणि म्हणून त्या 250 उर्वेला काश्यप जटाधारी साधू बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, भिक्खू बनले. ही गोष्ट नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नदी काश्यपाने ऐकली की आपला ज्येष्ठ बंधू आणि त्याच्यासोबत उर्वेला काश्यप हे श्रमण गौतमाला, बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, तर आपणही शरण गेलो पाहिजे. आणि ते सुद्धा 250 जटाधारी साधू बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, भिक्खू बनले. ही गोष्ट गया शहरामध्ये राहणाऱ्या त्या गया काश्यपांना कळली की आपला ज्येष्ठ बंधू श्रमण गौतमाच्या, बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला, तर आपणही शरण गेलो पाहिजे. तेव्हा त्या 250 गया काश्यप बंधू, जटाधारी साधू
भगवंताकडे आले आणि बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, भिक्खू बनले. या सर्वांना आपल्या सोबत घेऊन भगवान बुद्ध बिंबिसाराने जे निमंत्रण दिले होते त्याचे स्मरण करून महाबोधी वृक्षाला अभिवादन करून राजगीरकडे निघाले. सारनाथ मध्ये भगवान बुद्ध प्रथम उपदेश करत असताना आषाढी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत, अश्विन पौर्णिमेपर्यंत जे 60 भिक्षू झालेले होते, त्या 60 जणांच्या सोबत अश्विन पौर्णिमेला भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना करून त्या भिक्खूंना आदेश दिला होता की भिक्खूंनो, जो ज्ञान मार्ग धारण करून तुम्ही प्रकाशमान झाला आहात, हे 60ही भिक्षू अर्हत झालेले होते. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव आणि मनुष्यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आणि सुखासाठी, मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी तुम्ही वेगवेगळ्या दिशेने जाऊन तुमच्या शुद्ध जीवनचर्येच्या प्रकाशाने प्रकाशित होऊन लोकांना तुम्ही हा प्रकाश मार्ग सांगा, उपदेश करा. आणि येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला तुम्ही मगध गणराज्याच्या राजधानीमध्ये राजगीरमध्ये एकत्र या. काश्यप बंधूंना भिक्खू बनल्यानंतर त्यांच्यासोबत भगवान बुद्ध राजगीरमध्ये पोहोचले. हे 60 भिक्षू आपापल्या मार्गाने राजगीरमध्ये आले आणि तो विशाल भिक्खू संघ मगध राज्याच्या गणराज्याच्या राजधानीमध्ये राजगीरमध्ये पोहोचला. हे बिंबिसार राजाला जेव्हा कळले तेव्हा निलगिरी पर्वतावर भगवान बुद्धांनी भिक्खू संघ, विशाल भिक्खू संघ विचरण करीत होते. राजा बिंबिसाराला कळल्यानंतर जेथपर्यंत रथ जाईल तेथपर्यंत रथात जाऊन पुढे पायी पायी निलगिरी पर्वतावर जाऊन त्याने भगवान सम्यक संबुद्धांचे दर्शन केले, अभिवादन केले. बिंबिसार राजाने भगवंतांना एक विनंती केली की भगवान, माझे जीवन आता पूर्णपणे धन्य झालेले आहे. एक क्षण सुद्धा मी जिवंत राहावे अशी अभिलाषा नाही, कारण या जन्मात माझे जगणे परिपूर्ण झाले आहे. आणि बिंबिसार राजा भगवंतांना सांगू लागला की भगवान, मी क्षत्रिय कुळात जन्माला आलो. इतर क्षत्रिय कुळात जन्माला आलेल्यांचा राज्याभिषेक झाला, ते राजे बनले. त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात उत्पन्न झाले की मी सुद्धा क्षत्रिय कुळात जन्माला आलो, मी सुद्धा पराक्रम करेल आणि माझाही राज्याभिषेक होईल. तेव्हा भगवान, ऐन तारुण्यात मी पराक्रम केला, माझा राज्याभिषेक झाला आणि मी मगध गणराज्याचा राजा झालो. माझी इच्छा पूर्ण झाली. राज्याभिषेक झाल्यानंतर भगवान, मी असा ठाम निर्धार केला की ज्या गणराज्याचा मी राजा आहे त्या गणराज्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान सुविधा देण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत राहील. आणि भगवान, मगध गणराज्यातील सर्वच्या सर्व नागरिकांना समान सुख सुविधा देऊन मी माझी ती इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव केला. भगवान, मी बोधिसत्वांचे दर्शन करत असताना माझ्या मनात आले की या सृष्टीमध्ये भगवान सम्यक संबुद्ध असावेत. सम्यक संबुद्धीचे ज्ञान प्राप्त केलेल्या त्या महामानवाला अभिवादन करण्याची मला संधी मिळावी, त्यांचा उपदेश ऐकण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या उपदेशाचे अनुसरण करण्याची संधी मला मिळावी. तेव्हा भगवान, आपण मला दर्शन दिलेले आहे, आपण मला उपदेश करावा आणि माझ्या गणराज्यामध्ये, माझ्या राजधानीमध्ये आपण वास्तव्य करावं
आणि माझ्या प्रजेला सुद्धा आपण उपदेश करावा, भगवान बुद्धांनी त्याला होकार दिला. तेव्हा बिंबिसार राजाने 100 एकर जमिनीवर असलेला त्याचा रमणीय असलेला बगीचा, जे अत्यंत प्रसन्न असलेले स्थळ, बांबूचा बाग असलेला तो, वेळूचं वन असलेला तो बगीचा बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला त्याने दान केला. आणि भगवंतांनी भिक्खू संघाने त्याचा स्वीकार केला. आणि त्यावेळेला बिंबिसार राजा म्हणाला की भगवान, माझ्या मनातील आता सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, मी कृतकृत्य झालो आहे. या क्षणी माझा मृत्यू झाला तरी माझे हे मनुष्य जीवन सफल झाले असे मी मानेल. भगवंतांनी मला आज्ञा द्यावी. भगवान बुद्धांनी त्याचे अनुमोदन केले आणि राजा बिंबिसार तेथून निघून गेला. पूर्वी म्हटल्याप्रमाणे बिंबिसार राजा हा बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाणारा जम्बूद्वीपातला पहिला राजा होता. आणि जे महादान बिंबिसार राजाने बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला दिलेले होते ते प्रथम दान होते. भगवंतांनी राजा बिंबिसाराच्या त्या महादानाची प्रशंसा केली. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी बिंबिसार राजाने भगवंतांना दान केलेला तो बगीचा आपल्याला पाहायचा आहे. त्या काळी राजगीरच्या परिसरात अवतीभोवती 17 सांप्रदायिक होते, ज्यांचे आपापले वेगवेगळे शिष्यगण होते. त्यामध्ये सर्वात सिनियर होता तो निगंठनाथ पुत्र, ज्याला आपण महावीर जैन म्हणतो. अजित केशकंबली, संजय बेल्लटीपुत्र आणि त्यांच्यासारखे अनेक सांप्रदायिक तेथे होते. प्रत्येकाचे आपापले शिष्यगण होते आणि आपापल्या गणांना घेऊन ते आपापल्या आश्रमामध्ये राहत असत. बिंबिसार राजा या 17 पैकी कोण्याही सांप्रदायिकाला शरण गेला नाही, परंतु बुद्ध धम्म आणि संघाला मात्र तो शरण गेला. भगवान बुद्ध विशाल भिक्खू संघासह राजगृहामध्ये, वेळुवनामध्ये विचरण करीत होते, निवास करीत होते. कोण्या सांप्रदायिकाचे 100 शिष्य होते, कोणाचे 200, कोणाचे 50. जेव्हा ते भगवान बुद्धाबद्दल, त्यांच्या संघाबद्दल ऐकत असत आणि काय सांगतो श्रमण गौतम हे पाहण्यासाठी तिथे जात असत, भगवान बुद्धाचा उपदेश ऐकत असत. एकदा जरी उपदेश ऐकला तरी ते आपला संप्रदाय सोडून भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सहभागी होत असत, भिक्खू बनत असत. आणि असं करता करता त्या परिसरात असलेले अनेक सांप्रदायिक, त्यांचे असणारे शिष्य ते बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, भिक्खू बनलेले आहेत.